चला अंपायर मॅच स्टार्ट करा, कारण भरपूर उशीर झालेला आहे. बघा अजूनही 7 मॅचेस फायनल पकडून आम्हाला कव्हर करायच्या आहेत. चला घाई करावी लागेल. 2 ओव्हरची मॅच आहे. स्ट्रायकिंग एंडला तुषार शर्मा अर्थात मनीष शर्मा आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला विराज. बॉलर तयार. पहिला बॉल. हो पहिलाच बॉल प्रचंड वेगाने हाताळला. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि या मुवमेंटला बॅटर मनीष शर्मा यांना इथून मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय. आता खरं तर मजा येणार आहे, कारण फास्ट क्रिकेट सध्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा वेट अँड वॉचची भूमिका वापरली. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तान दिया आसमान में. 6 रन. आज रबर बॉलचं क्रिकेट खेळत असताना त्यांना भरपूर मदत मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण झाली आहे. तिसरीची माग आहे. क्या बात आहे. 3 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. आणि या मुवमेंटला इथे पहा 3च धाव्यांवरती संयम दाखवावा लागतोय. आता विराज खानावकर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया विराज खानावकर यांच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग केली जाणार आहे पाहावं लागेल. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय. जंक्शन आणि आर्यन्स. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. आणि पंत सांगतात व्हाईट +1. 2 धावा इथून मात्र ऍड केल्या जाणार आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या 2 धावा इथून मात्र मिळाल्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत. यावेळेला वो सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. काय मारलाय. जबरदस्त फटका. अक्षरशः या फटक्याच्या प्रेमात पडावा इतका सुंदर फटका होता. मनीष शर्मा यांचा दर्जा, क्लास. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. पुढचा बॉल हाताळण्याकरिता रोहित. आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न. आणि इथे सुद्धा एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेची माग आहे, परंतु थांबवलंय. सिंगल वरती इथून मात्र समाधान मानावं लागतंय. एकच धाव मिळणार आहे. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मनीष शर्मा यांना माहिती आहे, कारण मॅच ही 2 षटकांची आहे. जास्तीत जास्त धावा आपल्याला करावा लागणार आहेत. आणि बघा जबरदस्त बॅटिंग त्यांनी दाखवली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. फुलटॉस बॉल. हो माय गॉड. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मॅच. काय मारलाय. एक्स्ट्रा कव्हरला विराज खानावकरच्या बॅटमध्ये धमाका. 6 धावा षटकार. आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सामाजिक क्षेत्रामध्ये विजय शेठ खानावकर यांचं भरपूर मोठं नाव आहे. आणि बघा त्यांचे चिरंजीव सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. विराज खानावकर. काय मारला फटका. जबरदस्त. आणि त्यांच्या देखील बॅटमधनं
एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. विराज खानावकर लिटिल मास्टर आहे. बॉल तयार. हो याही वेळेला पॉइंटच्या डोक्यावरनं फटका तर जबरदस्त आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या चौफेर चारही दिशेला बॅटिंग करण्याकरिता मनीष शर्मा हे ओळखले जातात आणि बघा काय बॅटिंग करतायत. लाजवाब बॅटिंग. क्लासिकल फटकेबाजी करण्याकरिता ते ओळखले जातात आणि इथे बघा मनीष शर्मा नामाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार त्यांनी डीप मिड विकेटला मारला. एक षटकार खरं तर वायडिश कव्हरला मारला आणि त्यानंतर आता पॉइंटच्या डोक्यावरनं एक चौकार त्यांनी खेचलाय. आणखीन एक जबरदस्त बॉल परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळतीये. इकडे व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. गोविंदा या वेळेला देखील हा बॉल सोडून दिलाय आणि इकडे सुद्धा व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल कळंबोली बी टीमचे समर्थक आता इथून मात्र टाळ्यांचा कडकड कडाट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती झाल्यात. या षटकातील अजूनही 5 बॉल बाकी आहेत. याही वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे बघा याही मुवमेंटला पंच सांगतायत हा देखील वाईट बॉल आहे आणि बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. यस फक्त 2 धावा इथून मात्र ऍड केल्या जाणार आहेत. व्हाईट बॉल आणि त्यावरती एक धाव देखील लावली गेली. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु इथे बघा कोण म्हणेल मनीष शर्मा 40+ खेळाडू आहेत. 40+ असले तरी सुद्धा बघा काय वेगाने धावतायत. जबरदस्त रनिंग. अफलातून बॅटिंग करण्याकरिता मनीष शर्मा ओळखले जातात. जसं जसं त्यांचं वय वाढतं तसा त्याचा खेळ आणखीन त्यांचा बहरताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि बघा काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 6 मध्ये 20 धावा त्यांच्या बॅटमन आल्यात. ओ याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र थोडासा बॉल बाउन्स होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही मुवमेंटला डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये एखाद दुसरा जर का मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. 33. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला फटका टर्न केलाय. दुर्वनुष क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. तोपर्यंत 2 धावा इथून मात्र सहज रीतीने कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती मोठे फटके इथून मात्र मारले जाणार आहेत. बॉल तयार. गोविंदा शॉर्ट बॉल आणि तिथे बघा पाण्यामध्ये बॉल थोडासा स्टॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु ओ माय गॉड किस्मत कभी भी बहादुरों का साथ देती है आणि आज मात्र नशिबानं थोडीशी मी तर म्हणेल साथ दिली आहे मनीष शर्मा यांना. धावचीत झाले असते परंतु विकेट किपर पासून चूक झाली आणि त्यानंतर 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. 37 धावा आतापर्यंत धावफलकावरती अजूनही 1 बॉल बाकी आहे. 37 मधल्या 24 धावा या बॅट्समन तुषार शर्मा यांच्या बॅटमन आलेल्या आहेत. 2 षटकार आणि 1 चौकार.
यावेळीचा हा बॉल इकडे सुद्धा सोडून दिला. पंचांकडे आमचं लक्ष आहे. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडे सुद्धा भाग मिल्का भाग. पुन्हा एकदा वाईट +2. 3 धावा इथून मात्र ऍड केल्या जाणार आहेत. धावा कशाही येऊन दे, इकडे धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा आता धावफलकावरती झाल्यात 40 रन्स. 40 धावा धावफलकावरती. या वेळेला वाव काय मारलाय. फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, सीधी बॅट, नो बकवास. समोरच्या दिशेला मॅग्निफिशंट स्ट्रोक. 6 धावा, षटकार. धावा झाल्या 46 आणि विजयासाठी आता 47 धावांचं. चला नेक्स्ट मॅच आर्यन्स आणि जंक्शन. टॉस जिंकलेला आहे जंक्शन या संघाने. त्यांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. अगर एक खराब हो जाए तो आदमी दूसरी दीप या खेळाडूला आता आपण इथून मात्र मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित करणार आहोत. वेल प्लेड दीप. शेर अकेला लढा, एकट्याने किल्ला लढवला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. वेल प्लेड दीप. चला फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समॅन चला लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता 47 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. पाहूया आता या 47 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. चला बॅट्समॅन कुठे लपलेत. बॅट्समॅन चला लगेच या. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. बॉल तयार. ओ यावेळीचा हा बॉल तिथे बघा कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. आणि इकडे बघा एक धाव देखील कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे.
या वेळीला देखील प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला, परंतु पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातील. आणखीन एक वेगवान बॉल, परंतु इकडे बघा पुन्हा एकदा लायन लेंथ पाहावी लागणार आणि लगातारचा दुसरा बॉल वाईट बॉल आला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल या वेळेला बिग हिट, अप्रतिम दर्जाचा फटका. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. एजे स्पोर्टचे खरं तर प्रशिक्षक म्हणून अजित यांच्याकडे पाहिलं जातं आणि इथे बघा काय फटका मारलाय. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील आखूड टप्प्याचा हा बॉल आहे. डीप मिडविकेट रिझन मध्ये फिल्डर बघा भरपूर वेगाने बॉलच्या मागे विसावले आणि इकडे सुद्धा एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळतीये. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं जात आहे. वन बाउंडची ताकीद गोलंदाजाला दिली जाते. समाधान दादा गायकवाड यांच्या वतीनं पारितोषिक आलंय. या दोन्ही बॅटरने हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला वेळ कमी या. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला देखील जबरदस्त टायमिंग फिरून मारलाय दे घुमा के आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळता धावा 4, येथे चौकार. ओ याही वेळेला स्ट्रोक तर चांगला आहे आणि बॉल जाईल रिकाम्या जागा भरा. गॅप मधून बॉल सीमा पार. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये आता धावा 6 मध्ये 29 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आता अक्षय आला. पाहूया अक्षयच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. 6 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज. बॉल तयार. अक्षय ओ अक्षयचा पहिलाच बॉल हवेत आहे आणि तिथे बघा खूप चांगला झेल पकडला जातोय. विकेट आली आहे. अजित सर मात्र मैदानाच्या बाहेर रवाना होत आहेत. यस डीजे.
5 बॉल मध्ये आता 29 करायचे आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा याही वेळेला गोलंदाज थांबतायत. 5 बॉल मध्ये आता 29 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल आता असताना गोलंदाज अक्षयने विकेट खरी मिळवली, परंतु आता 5 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. या वेळेला देखील प्रचंड वेगाने बॅट फिरवली आहे. फिल्डर धावतायत, परंतु इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये आता 28. हळूहळू आता दुसरी मॅच विजयाच्या दिशेने जात असताना रॉयल बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला बघा पंचांकडे आमचं लक्ष पाहावं लागेल. या मुवमेंटला रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे. वाईट बॉल आणि त्यावरती 1 धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. अशा 2 धावा इथून मध्ये ऍड केल्या जाणार आहेत. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावत जायचंय. न्यू बॅटर इथे पाहावं लागेल. आता दुसरा विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल बी हा संघ. या वेळेला असे फटके जर का तुम्ही सुरुवातीला मारले असते तर आवर्जून तुम्हाला विजय मिळाला असता, परंतु उशीर झालाय. शेवट गोड करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सामना जिंकलाय रॉयल कळंबोली बी या टीमने आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच चला तुषार शर्मा मॅन ऑफ द मॅच.